घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीराम पाडे आपलं सगळ्याचं स्वागत करीत आहे। आज तुम्हाला एक मी जबरदस्त अशी एक माहिती सांगत आहे। माहिती अशा प्रकारे आहे, हे नारळ आहे, कच्चं नारळ घ्यायचे तुम्हाला। यासाठी थोडं अर्धवट सोलून दाखवले मी तुम्हाला। ह्या नारळामधलं काय करायचं, आपल्याला पाणी औषधाला घ्यायचं आहे। तर पाणी औषधाला कसं घ्यायचं बाबा आणि काय करायचं तुम्हाला सांगतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा अशक्तपणा, प्रत्येक महिन्यातला अशक्तपणा येत असत आणि अशक्तपणा आल्यानंतर त्या माणसाला सारखा आजारी पडतो आणि प्रत्येक कमजोरी येते शरीरामध्ये। तर ह्यासाठी आपल्याला ह्याचा पाण्याचा कसा वापर करायचा बाबा, ह्याचं पाणी घ्यायचं एक अर्धा गिलास, त्याच्यामध्ये पतंजलीचा मध, अगर बारक्या माशीचा मध 4 चमचे टाकायचा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, शेवग्याच्या पानाचा रस टाकायचा 4 चमचे। सगळं असं एकत्र करायचं, सकाळ संध्याकाळ दुपार असं 3 टाइम तुम्हाला 3 दिवस घ्यायचं आहे। चौथ्या दिवशी तुम्हाला अंगामध्ये पावर आणि अंगात तरतरी आलेली कळत आणि सगळं अशक्तपणा तुमचा 4 दिवसात निघूनच जाईल। एवढं हे औषध चमत्कारिक आहे। फक्त घटक ह्याचे औषध कसं करायचं आणि एकदा सांगतो, तुम्ही लक्षात घ्या। नारळाचं पाणी अर्धा गिलास, बारक्या मावळाच्या माशाचा मध 3 चमचे किंवा 4 चमचे आणि शेवग्याचा रस 4 चमचे, सर्व एकत्र करायचं, चांगलं चमच्यानं हलवायचं, खाली बसून दमानं प्यायचं। दमाने पिले की तुम्हाला ही प्यायचं कसं, सकाळ संध्याकाळ दुपार हे 3 टाइम जर केलं तर तुम्हाला 3 दिवस, चौथ्या दिवशी तुमच्या शरीरातला अशक्तपणा आणि एखादा कुठला आजारी झालेला आहे, समजा डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड असेल, कावीळ झालेला असेल, असे काही आजार झाल्यानंतर माणूस अशक्त पडतो। तर तुम्हाला त्या अशक्तपणातून वाचवून आणि मोहरी शक्ती येण्यासाठी एवढा हे 3 दिवस औषध करा, एवढा रामबाण औषध आहे। बऱ्याच लोकांनी सांगितलं पाठीमा तुमच्या त्या औषधानं चांगलं काम केले आणि मला हातपाय दुखायचे बंद झाले, असा प्रॉब्लेम हे होता, दुखत होता, हाडं दुखत होते, सगळं निघून जाते। आणि तुम्हाला सोपं आणि साधं औषध आहे। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि दुसरा एक आपला चॅनल आहे घरचा तंत्र, त्याच्यावर जाऊन काही तांत्रिक माहिती घ्या आणि औषधी वैद्याच्या सल्ल्यानंच करा। राम राम।